पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महती चमुं व्यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अर्थ: हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा. तात्पर्य: मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचेच प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. आता आपण पाहू या श्लोकाचा किंवा या ओवीचा आजच्या जीवनाशी कसा अर्थ जोडला जाऊ शकतो. या श्लोकात दुर्योधन द्रोणाचार्यांना दाखवतो की पहा, पांडवांची सेना किती व्यवस्थित, किती शिस्तबद्ध आणि किती मजबूत उभी आहे, आणि ती उभी केली आहे तुमच्या शिकवलेल्या शिष्याने. तर कधी कधी आपणच घडवलेली गोष्ट आपल्याच विरोधात उभी राहते. जशी द्रोणाचार्यांनी धृष्टद्युम्नाला युद्धकला शिकवली, तसे आपल्या आयुष्यातही आपण ज्या लोकांना मार्गदर्शन करतो, ज्यांना आपण शिकवतो, ज्यांना आपण शक्यता देतो, तेच कधी कधी पुढे जाऊन आपल्याशी स्पर्धा करायला किंवा विरोधात उभं राहायला तयार होतात. मग ते कामाच्या ठिकाणी, व्यवसायात, नात्यात किंवा जीवनात अशा क्षणांना आपण अनेकदा पाहतो. अशावेळी आपण समजून जायचं की आपल्या विरोधात उभं राहणारी गोष्ट म्हणजे अपमान नाही, तर आपली क्षमता वाढल्याचं चिन्ह असतं. धृष्टद्युम्न आज युद्धभूमीवर आहे, कारण त्याने द्रोणांची विद्या फक्त शिकली नाही, तर तिला आत्मसात केली, सिद्ध केली. त्यामुळे हा प्रसंग आपल्याला सांगतो की आपल्या दिलेल्या ज्ञानातून स्पर्धक तयार झाले तर आपण दिलेली शिकवण किती प्रभावी होती. याचं प्रमाण आहे. यावरून आपल्याला जीवनातलं एक मोठं सत्य जाणवतं की ज्यांना आपण घडवतो त्यांच्यापेक्षा आपण पुढे राहू याची हमी कोण देऊ शकत नाही. पण जेव्हा आपलं अंतर्मन निर्मळ असतं तेव्हा स्पर्धा शत्रुत्व होत नाही, ती विकास बनते. या श्लोकाचा अंतिम भावार्थ म्हणजे बदलाला घाबरू नका. नवीन पिढी पुढे येत आहे तेव्हा असूया नको, तर स्वीकार हवा. जीवनात स्पर्धक येतो म्हणजे आपण मागे पडलो नाही, तर आपलं कार्य इतकं अर्थपूर्ण होतं की त्यातून दुसरं सामर्थ्य जन्मलं. कधी कधी जीवनात आपणच घडवलेलं आपल्यासमोर उभं राहतं आणि त्या क्षणी ही परिस्थिती तुमच्या जीवनात आली तर तुमचं मन काय म्हणेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.